संपादक सरिता कौशिक यांनी. सरिता. धन्यवाद पूर्वी. अजित पवार हयात असताना शेवटी त्यांना दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण हवं होतं हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत होतं. पण ते सोडून दोन्ही बाजूंनी इतर कोणीही विलीनीकरणावर बोलत नव्हतं. दादा गेले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ह्यावर उघड बोलायला सुरुवात केली. दादा असतानाचे विलीनीकरण आणि दादा नसतानाचे विलीनीकरण, राजकीय तराजूचा बॅलन्स फारच वेगळा. त्यामुळे एका बाजूला परत एकदा मूळ चिन्ह मूळ नाव असलेला पक्ष नुसता विलीनीकरणासाठीच नाही तर पूर्ण आपल्या ताब्यात घेता येईल असं चित्र दिसू लागलं असावं. तर दुसऱ्या बाजूला मात्र दादांच्या नेतृत्वाविना विलीनीकरण झाले तर थेट निशाणा आपल्याच राजकीय अस्तित्वावर येईल अशी भीती वाटत असावी. खरं तर हा लढा मुळातच पक्षावरच्या ताब्याचा आणि त्यातच हा ताबा परत समोरच्यांकडे जाऊ नये म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व दादांच्या जागी प्रस्थापित करण्यात आलं. हे यशच म्हटलं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूनं सुद्धा लढ्याचा अजून एक भाग सुरू झाला. दादा विना पुढे जाऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत वेगवेगळ्या शंका डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीनं उपस्थित केल्या जाऊ लागल्या. पद जरी सर्वोच्च असलं तरी राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार काहीच बोलत नसल्यामुळे समोरच्या बाजूच्या या दाव्यांना दुजोराच मिळत असल्यासारखं झालं. त्यामुळे रोहित पवारांकडून हा पवार कुटुंब विरुद्ध तटकरे पटेल असं असल्याचं चित्र उभं केलं जात होतं, तर दुसऱ्या बाजूनं अजितदादांचा पक्ष विरुद्ध शरद पवारांचा पक्ष असा रंग दिला जात होता. शेवटी अफवांचं पेव इतकं फुटलं की जनतेत तर सोडा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांनाच पक्षात नक्की काय सुरू आहे, ऑल वेल आहे की नाही, तटकरे पटेल आणि पार्थ सुनेत्रा हे एका बाजूला आहेत की नाही याची शंका उपस्थित व्हायला लागली होती. कारण पवारांना पवारांकडून कधीच उत्तर मिळालं नव्हतं. आज मात्र ट्विटच्या माध्यमातून का होईना पण पार्थ पवारांनी ते उत्तर दिलंय. उत्तर स्पष्ट आहे, बॅक ऑफ. होणारं डॅमेज लक्षात घेत पार्थ पवारांनी हे डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसतंय. पार्थ पवारांचा ट्विट यायच्या आधी एक घटना दिल्लीत घडली ज्यामुळे विरोधी राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जे दावे करत आलाय त्याला दुजोरा मिळाला. सुनेत्रा पवार ह्या काल रात्री दिल्लीत पोहोचल्या. आज त्या संसदेतही गेल्या. सुरू असलेल्या चर्चांमुळे दिल्लीतच असलेले प्रफुल्ल पटेल हे तुमच्या बरोबर का नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. तुम्हालाच माहीत असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात असं उत्तर यावेळी त्यांनी दिलं. आणि त्यामुळे उत्तर मिळायच्या ऐवजी प्रश्नच उभे राहिले. त्यामुळे सुद्धा पार्थ यांना ट्विट करणं आता अनिवार्य झालं असावं. पूर्वी. धन्यवाद सरिता. तर